भात करायचा म्हटलं की पहिली कुंदाची आठवण येते. कुंदा, माझी मैत्रीण. माझ्या आजूबाजूला जेवढे काही असामान्य लोक आहेत त्याच्यातला पहिला नंबर कुंदाचा येतो. सकाळी उठायचा कंटाळा आणि डबा बनवायचा कंटाळा म्हणून तिनं मागच्या 2-3 वर्षांमध्ये पोराला चांगलं शिकवून ठेवलं होतं. अरे शाळेत जाऊन काय नाही होत. आम्ही फक्त खिचडी खाण्यासाठी शाळेत जात होतो. झोप तू म्हणता म्हणता आठवड्यातल्या 2-3 सुट्ट्या ठरलेल्याच होत्या. वर्षाच्या पहिल्याच दिवशी सुट्टी केली म्हणून टीचरने मोक्कार मारलं, तर दुसऱ्याच दिवशी गजर लावल्यावर पोरगं उठते आणि मम्मीला म्हणते, मम्मी वी कॅन डू इट. परवाच फोन करून सांगते, नाही बाई माझा पोरगा माझ्यासारखा नाही हो. आता कुंदा रोज सकाळी लवकर उठून बाकी काही नाही दिलं तरी रोज सकाळी डब्याला खिचडी भात तर नक्कीच देते. तर या भात मास्टर कुंदासारखं तुम्हालाही कधीतरी जेवण बनवायचा कंटाळा आला असेल तर हिवाळ्यामध्ये मुबलक प्रमाणात मिळणाऱ्या तुरीच्या शेंगांचा हा भात नक्की करून बघा. वाटाणा भातापेक्षा वेगळ्या चवीचा आणि पौष्टिक, त्यावर पापड आणि लोणचं असेल तर आहा हा वेगळीच मज्जा. काय गंमत आहे नाही, कोंदाला तिचं पोरगं मोटिवेशन देते. बाकी तुमचं या वर्षीचं रिझोल्युशन काय ठरलंय नक्की सांगा.